नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। दर 15 दिवसाला आपण एकादशीचं व्रत करत असतो आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीची संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर यामध्ये मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीचं व्रत कसं करावं, पूजा कशी करावी, या एकादशीचं नक्की काय महत्त्व आहे आणि महत्त्व लक्षात घेता या दिवशी आपण कोणते खात्रीशीर उपाय करू शकतो की ज्यामुळे आपलं रोजचं जीवन जगताना आपल्याला जर काही समस्या असतील तर त्यावर या उपायांचा नक्कीच फायदा होऊ शकतो। सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सर्वात पहिल्यांदा महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया। ही जी एकादशी येते तर ती नक्की 8 डिसेंबरला करायची आहे की 9 डिसेंबरला। कालनिर्णयच्या कॅलेंडरमध्ये असं लिहिलेलं आहे की 8 डिसेंबर 2023ला उत्पत्ती स्मार्त एकादशी आहे आणि 9 डिसेंबर 2023ला भागवत एकादशी आहे। तर एकादशीच्या 2 तिथी दाखवलेल्या आहेत। तुम्हाला जर एकादशीचं व्रत नव्याने सुरू करायचं असेल, आत्तापर्यंत तुम्ही कधीही एकादशीचं व्रत केलं असेल तर फक्त तुम्ही मोठ्या एकादशी समजा केलेल्या असतील, आषाढी एकादशी म्हणा किंवा कार्तिकी एकादशी म्हणा, कारण त्या ज्या एकादशी आहे त्या संपूर्ण घर ते व्रत करत असतं। म्हणजे आपल्यापैकी सुद्धा की एखाद्यालाच उपवास नाही आहे तर काय म्हणतात की मोठी एकादशी आहे, चला सर्वांनी करूया। पण मग तुमचे बऱ्याच व्हिडिओच्या म्हणजे जे एकादशीचे व्हिडिओ आहेत तर त्यामध्ये बऱ्याच वेळा तुमचे कमेंट्सद्वारे प्रश्न आलेले आहेत की आम्हाला जर दर 15 दिवसाची येणारी एकादशी आहे ती करायची असेल तर ती एकादशी कधीपासून सुरू करावी किंवा त्यासाठी काही ठराविक दिवस असतो का? तर त्याचं उत्तर हेच आहे, उत्पत्ती एकादशीपासून तुम्ही एकादशीचं व्रत सुरू करू शकता आणि त्यानंतर येणारी दर 15 दिवसाची एकादशी तुम्ही करू शकता। तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल। ज्यांना नव्याने एकादशीचं व्रत सुरू करायचं आहे, आत्तापर्यंत कधीही एकादशीचं व्रत केलेलं नाही, तर त्यांनी उद्या म्हणजे 8 डिसेंबरला एकादशीचं व्रत करावं। आणि ज्यांची कायमस्वरूपी एकादशी आहे म्हणजे जे नेहमीच 15 दिवसाची एकादशी करत असतात तर त्यांनी भागवत एकादशीचा उपवास करावा। आणि ज्यांनी उत्पत्ती एकादशी केली, ज्यांना परत भागवत एकादशी करण्याची सुद्धा इच्छा आहे, त्यांनी दोन्ही दिवस उपवास केला तरीसुद्धा चालतं। आता तुमच्या सोयीनुसार तुम्हाला यापैकी कोणती एकादशी करायची ते तुम्ही ठरवू शकता। 8 तारखेला तुम्ही एकादशीचं व्रत केलं तरीसुद्धा चालणार आहे, 9 तारखेला केलं तरीसुद्धा चालणार आहे। पण यासाठी एवढाच एक नियम आहे उद्यासाठी की ज्यांनी आत्तापर्यंत कधी एकादशी केली नाही, ज्यांना नव्याने ते व्रत सुरू करायचं आहे तर त्यांनी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी उपवास करावा। तर एक एक करून मी तुम्हाला सर्व माहिती सांगते। उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं। तुमची स्नान किंवा स्वच्छतेची जी काही कामं असतात, घरातल्या इतर लोकांसाठी स्वयंपाक करणं महिलांसाठी सांगते आणि पुरुषांनासुद्धा एकादशी जर करायची असेल तर त्यांनीसुद्धा आपली रोजची कामं आवरून घ्यावी आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये जो काही बाळकृष्ण आपण ठेवलेला असतो तर त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला स्नान घालायचं आहे। त्यासाठी शंखाचा वापर तुम्ही करू शकता। तुमच्याकडे जर शंख नसेल तर तुम्ही तांब्यामध्ये किंवा कोणत्याही एका भांड्यामध्ये पाणी घ्या, त्यामध्ये तुळशीची काही पानं टाका। तर तुम्हाला माहिती आहे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला स्पर्श करायचा नसतो किंवा तुळशीची पानंसुद्धा तोडायची नसतात। तर तुम्ही आज म्हणजे 7 तारखेच्या सूर्यास्त होण्याच्या आतच तुळशीची पानं तोडून ठेवा आणि ती पाण्यामध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी परत तुम्ही म्हणजे ते जर पाणी तुम्ही झाकून ठेवलं तर तेच तुम्ही देवांना स्नान घालण्यासाठी वापरू शकता। किंवा मग तुम्हाला तसं करायचं नसेल तर ती तुळशीची पानं तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये किंवा पेपरमध्ये गुंडाळून ठेवा, जेणेकरून ती व्यवस्थित राहतील आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उत्पत्ती एकादशीला बाळकृष्णाला स्नान घालताना तुम्हाला त्या तुळशीपत्रांचा वापर करता येईल। जर तुम्ही शंखाने स्नान घालत असाल तर त्यामध्ये तुम्हाला तुळशीची पानं टाकण्याची अजिबात गरज नाही आहे। तुम्ही ती पानं जी आहेत तुळशीची पानं ती त्यांच्या पूजेमध्ये त्यांच्या नैवेद्यावर ठेवण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या चरणी वाहण्यासाठी म्हणून त्याचा वापर करू शकता। आता तुम्हाला जर बाळकृष्णाला वाहण्यासाठी सुद्धा तुळशीची पानं हवी असतील, स्नान घालण्यासाठी सुद्धा हवी असतील तर तुम्ही त्यानुसार तुम्हाला किती पानं लागतील तर ती तोडून ठेवू शकता। मात्र आठवणीने उत्पत्ती एकादशी असो किंवा कोणतीही एकादशी तर त्या दिवशी तुळशीच्या रोपाला हात लावू नका आणि तुळशीची पानंसुद्धा तोडू नका। आणि तुम्हाला जर म्हणजे तुमच्याकडे
पूजेची तुळस सोडून अजून काही तुळशीची झाडं असतील तर मग त्या तुळशीची पानं तुम्ही एकादशीच्या दिवशी तोडलीत तरीसुद्धा चालतं. कारण बाकी जी जास्तीची रोपं असतात त्यांच्याकडे आपण आयुर्वेदिक वनस्पती म्हणून बघतो आणि पूजेची तुळस आपण वेगळी जर ठेवलेली असेल, तिची पानं जर आपण कधी तोडत नसू तर मग त्या तुळशीची पानं न तोडता दुसऱ्या तुळशीची पानं तुम्ही तोडू शकता आणि ती पूजेमध्ये वापरू शकता, काहीच हरकत नाही. तर बाळकृष्णाच्या मूर्तीला व्यवस्थित स्नान वगैरे घालून घ्यायचं आहे, स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे, परत देवघरामध्ये ठेवायचं आहे. आणि बाळकृष्णाला या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करू शकता. झेंडूची फुलं आता सध्या उपलब्ध होतात किंवा शेवंतीची फुलं असतील किंवा इतर कोणतीही पिवळ्या रंगाची फुलं तुम्ही देवाचरणी अर्पण करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे, एकादशी तिथी आहे म्हणून. तर अशा पद्धतीने बाळकृष्णाची एकदम साधी सोपी पूजा करून घ्यायची आहे. धूपदीपांनी ओवाळायचं आहे. केळी वगैरे म्हणजे पिवळ्या रंगाची जी काही फळं असतात तर तुम्ही केळी अर्पण केली देवाच्या समोर तरीसुद्धा चालतील किंवा मग संत्री वगैरे हिवाळ्याच्या दिवसामध्ये उपलब्ध होतात. मोसंबी असेल, पेरू असेल तर ते ठेवलं तरीसुद्धा चालेल. पण तुम्हाला जर पिवळ्याच रंगाच्या वस्तू देवाच्या समोर अर्पण करायच्या असतील तर तुम्ही केळी हे फळ देवाला अर्पण करू शकता. त्याचबरोबर तुळशीची तुम्हाला पूजा करायची आहे तर मग तुळशीला हात लावायचा नाही, तुळशीला पाणी घालायचं नाही. मग एकादशीच्या दिवशी तुळशी पूजनाला तर महत्त्व असतं. पूजा कशी करायची तर तुम्ही काय करायचं आहे, एखादा चमचाभर दूध एखाद्या भांड्यामध्ये किंवा कपामध्ये घ्या आणि ते तुळशीला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने अलगदपणे तुळशीच्या मुळाशी अर्पण करा. ज्यांची तुळस नेहमी सुकते किंवा तिच्यावर काही कीड वगैरे लागतं, अशा जर अडचणी तयार होत असतील तर त्यांनी काय करायचं आहे, एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला स्पर्श न करता तुळशीची जी साईडची माती आहे ती उकरून द्यायची आहे आणि त्यामध्ये हळद पावडर टाकायची आहे. यामुळे तुमची तुळस जर सुकलेली असेल तर ती थोड्याच दिवसात बहरून येईल किंवा मग तुळस म्हणजे त्याच्यावर काही कीड वगैरे लागलेलं असेल, मावा आला असेल तर तो सुद्धा निघून जायला मदत होते. नक्कीच तुम्ही हे करू शकता. ज्यांना आपण आजपासून एकादशीचं व्रत सुरू केलं म्हणून काहीतरी आठवण ठेवायची असेल तर तुम्ही नवीन तुळशीचं रोपसुद्धा त्या कुंडीमध्ये लावू शकता. नवीन रोप जेव्हा आपण लावतो तर त्या तुळशीची आपण एक प्रकारे प्राणप्रतिष्ठा करत असतो. तर त्यावेळेस तुळशीला स्पर्श तर होतोच, तो चालतो. मात्र आपण पहिल्यापासून तुळशीचं रोप लावलेलं असेल तर तिचं म्हणजे तुळशी मातेचं सुद्धा एकादशीचं व्रत असतं. भगवान विष्णूंसाठी ती ते व्रत करते म्हणून आपल्याला तिला हात लावायचा नसतो. तिचं व्रत जे आहे ते भंग करायचं नसतं. तर हा एक नियम लक्षात ठेवा. ज्यांना खरंच नवीन तुळशीचं रोप लावण्याची इच्छा आहे एकादशीच्या दिवशी तर त्यांनी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी लावलं तरीसुद्धा चालेल आणि जे भागवत एकादशी करणार आहेत त्यांनी त्या दिवशी लावलं तरीसुद्धा चालेल. तर हे जे एकादशीचं व्रत आहे ते तुम्हाला संपूर्ण दिवसभर करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सोडायचं आहे. तुम्हाला जर भागवत एकादशी करायची नसेल तर तुम्ही फक्त उत्पत्ती एकादशीच्या दिवसभरात उपवास करा, रात्रीसुद्धा करा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 तारखेला हा उपवास सोडू शकता. एकादशीचा जो जन्म आहे तो या दिवशी झाला होता, उत्पत्ती एकादशीच्या दिवशी. तर तिच्या जन्माची आठवण म्हणून किंवा तिची निर्मिती या एकादशीला झाली होती म्हणून या एकादशीला उत्पन्ना एकादशी किंवा उत्पत्ती एकादशी हे नाव मिळालेलं आहे. भगवान श्रीहरी विष्णूंपासून या एकादशीचा जन्म किंवा तिची निर्मिती झाली होती असं म्हटलं जातं. त्याची एक थोडक्यात कथा आहे, तीसुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आता इथे हे सांगते की भगवान श्रीहरी विष्णूंनी या एकादशीची निर्मिती केली होती आणि एकादशीचा जन्मदिवस म्हणून या उत्पत्ती एकादशीकडे बघितलं जातं. त्यामुळेच तिचं इतकं महत्त्व आहे. या एकादशीच्या व्रतामध्ये तुम्ही दूध, केळी, फळं त्याचबरोबर आपण एकादशीला जे काही पदार्थ खातो, साबुदाणा, भगर, तर हे सुद्धा आपण खाऊ शकतो आणि दोन्ही वेळेस हे व्रत पूर्ण करू शकतो. या एकादशीच्या दिवशी तुम्ही हरिपाठ वाचू शकता. गीतेमधला 11वा किंवा 15वा अध्याय वाचला तरीसुद्धा चालतो. त्याचबरोबर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही 11 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपण विठ्ठल रुक्मिणीची आरतीसुद्धा म्हणू शकतो.
तुमच्या जवळपास कुठे श्रीकृष्णाचं मंदिर असेल, विठ्ठलाचं मंदिर असेल तर तिथेही जाऊन तुम्ही दर्शन करून येऊ शकता. आणि ज्यांना खरंच म्हणजे ज्यांची ही पहिलीच एकादशी असणार आहे उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने, तर त्यांनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आपण तुळशीजवळ तुपाचा दिवा लावतो तर तिथे आवळा अर्पण करायला विसरू नका. हिवाळ्यामध्ये भरपूर आवळे मिळतात. भगवान श्रीहरी विष्णूंचं आवडतं फळ किंवा त्यांना प्रिय असणारी गोष्ट म्हणून आवळा ओळखला जातो. तर नक्कीच तुम्ही 1 किंवा 2 आवळे तिथे अर्पण करू शकता. 2 आवळे अर्पण केले तर एक जो असतो तो भगवान श्रीहरी विष्णूंच्या नावाने आणि दुसरा जो असतो तो तुळशीच्या नावाने, म्हणजेच तुळशीमध्ये आपण माता लक्ष्मीचं रूप बघतो. तर 2 आवळेसुद्धा तुम्ही तिथे अर्पण करू शकता. आणि कधी समजा जास्त उपलब्ध नाही झाले, एखादा एकच मिळाला तर तेवढा अर्पण केला तरीसुद्धा पुरेसं झालं. तर आवळा हे फळ आठवणीने अर्पण करा. आणि नाहीच मिळाला आवळा तर काही हरकत नाही. जेव्हा कधी तुम्हाला एकादशीच्या नंतर आवळा वगैरे कधी मिळाला तर तुम्ही तेव्हासुद्धा तुळशीला तो अर्पण करून देऊ शकता. तुमचा उत्पत्ती एकादशीचा तो तुळशीला वाहण्याचा राहिलेला होता म्हणून तरीसुद्धा चालेल. तर ही एक आठवण मी तुम्हाला करून देत आहे. आणि विड्याच्या पानाचा एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. आपण एक प्रकारे उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने या एकादशी व्रताचा आरंभ करतोय. तर त्यामुळे आपल्याला विड्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे. 2 विड्याची पानं घ्यायची, ती एकावर एक ठेवायची आणि जे पान वरती असेल त्याच्यावर तुम्ही एकतर गुलालाने किंवा चंदनाने किंवा तुमच्या घरामध्ये देवांना गंध लावण्याची जी गंधगोळी असते तर तिने, या तिन्हीपैकी कोणत्याही एका पेस्टने तुम्हाला तुळशीच्या काडीने किंवा मग आपली जी अगरबत्तीची काडी असते तिने श्री हे अक्षर लिहायचं आहे. आणि ही तुळशीची पानं तुम्हाला एकादशीच्या पूर्ण दिवसभर आणि रात्रभर भगवान श्रीहरी विष्णूंच्या समोर ठेवायची आहे. भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा जे काही आपलं बाळकृष्णाचं रूप असतं ते सुद्धा भगवान श्रीहरी विष्णूंचंच असतं, किंवा विठ्ठल असतील तुमच्या घरी विराजमान तर त्यांच्यासमोर तुम्ही ही 2 विड्याची पानं श्री हे अक्षर लिहून ठेवा. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही एकादशी व्रताचं पारण करतात तर त्यावेळेस तुम्ही ही दोन्ही पानं तुळशीच्या चरणी अर्पण करून द्या. त्या अगोदर तुम्ही तुळशीला पाणी घालायचं आहे, तुळशीला नमस्कार करायचा आहे, दिवा लावायचा आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि नंतरच ती 2 पानं तुम्हाला त्या तुळशी मातेजवळ अर्पण करायची आहे. तर यामुळे तुमचं एकादशीचं व्रत जे आहे ते अतिशय व्यवस्थितपणे पार पडत जाईल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही. भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील. त्याचबरोबर ज्यांना आर्थिक अडचणींचा सामना नेहमी करावा लागतो त्यांनी उत्पत्ती एकादशीच्या दिवसभरामध्ये कधीही एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे सुकं खोबरं म्हणजे त्याचा जर डायरेक्ट गोटा असेल तर त्याला तुम्ही थोडंसं छिद्र पाडायचं आहे. त्यामध्ये एखादा चमचाभर आपलं जे गाईचं तूप असतं ते टाकायचं, थोडीशी साखर टाकायची आहे आणि तुम्ही जर डायरेक्ट वाटी घेतलेली असेल सुक्या खोबऱ्याची वाटी तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडंसं तूप आणि साखर टाकून तुम्हाला ती वाटी किंवा तो डायरेक्ट खोबऱ्याचा गोटा एखाद्या निर्जन स्थळी किंवा मग जिथे तुम्हाला माहिती आहे की इथे मुंग्या भरपूर येऊ शकतात तर अशा ठिकाणी ते खोबरं म्हणजे पूर्ण गोटा असेल तर गोटा, वाटी असेल तर वाटी ठेवून द्यायची आहे. आणि जेव्हा आपण असं मुंग्यांना किंवा मुक्या जीवांना अन्नपदार्थ दान करतो तर एकादशीच्या दिवशी मुंग्यांना हे तूप साखर दान करण्याचं विशेष महत्त्व आहे. तर या मुक्या जीवांना आपण अन्नदान केल्यामुळे आपल्या जीवनातले जे काही संकट आहेत ते दूर होतात आणि आपले आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होतात. बऱ्याच वेळा पैसा आपल्याकडे आकर्षित होत नाही, त्याचे मार्ग जे आहेत तेच बंद झालेले असतात. तर त्यासाठी म्हणून हा खास उपाय तुम्ही करू शकतात. आता या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीची अगदी थोडक्यात कथा सांगते, ज्यामधून तुम्हाला कळेल की एकादशीची निर्मिती नक्की कशा प्रकारे झाली होती. सत्ययुगामध्ये नदीजंग नावाचा एक राक्षस होता. त्याच्या मुलाचं नाव मूर होतं. पराक्रमी आणि बलवान राक्षस मूर याने इंद्र, वरुण, यम, अग्नी, वायू, ईश, चंद्रमा, नैऋत इत्यादी स्थानांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्याच्याकडून सर्व देवांचा पराभव झाला होता. आपलं दुःख घेऊन सर्वजण भगवान शिवशंकरांकडे जातात आणि ते आपली हकीकत सांगतात. या समस्येच्या निराकरणासाठी भगवान शंकर भगवान विष्णूंचं नाव सुचवतात आणि सगळेजण परत आपलं दुःख घेऊन भगवान श्रीहरी विष्णूंकडे जातात.
मायावी मूरने स्वर्गीय जगाचा ताबा घेतला होता. सर्व देव त्याच्यापासून बचाव करण्यासाठी पळत होते. भोलेनाथांच्या आज्ञेचं पालन करून देवता श्रीहरी विष्णूंकडे पोहोचले आणि त्यांनी आपलं दुःख इंद्राला तपशीलवार सांगितलं. देवतांना वाचवण्याचं वचन देऊन भगवान विष्णू युद्धभूमीवर पोहोचले. तिथे मूर सैन्यांसह देवांशी लढत होते. विष्णूंना पाहताच त्यांनी त्यांच्यावर सुद्धा हल्ला केला. असं म्हणतात की मूर आणि श्रीहरी विष्णू यांच्यातलं युद्ध जवळपास 10,000 वर्ष चाललं. विष्णूंच्या बाणाने मूरचे शरीर छिन्नभिन्न झाले, परंतु त्याचा पराभव झाला नाही. भगवान विष्णू युद्ध करताना थकले आणि बद्रिकाश्रम गृहेत जाऊन विश्रांती घेऊ लागले. राक्षस मूरही विष्णूचा पाठलाग करत तिथे पोहोचला. भगवान विष्णूंच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली देवी जन्माला आली, तर त्या देवीने राक्षसाचा वध केला. भगवान विष्णूंनी देवीला सांगितलं की तुझा जन्म माझ्या आवडत्या एकादशी तिथीला झालेला आहे, म्हणून आजपासून तुझं नाव आहे उत्पन्ना एकादशी किंवा उत्पत्ती एकादशी. त्यामुळे राक्षसांचं जन्मोजन्मीचं पाप नष्ट होऊन त्याला मोक्ष मिळाला. म्हणून ही एकादशी आजसुद्धा पापक्षालन करणारी एकादशी, म्हणजे जो कोणी उत्पत्ती एकादशी करतो तर त्याला त्याच्या हातातून जे काही कळत नकळतपणे किंवा जाणतेपणी जरी काही पाप घडलेलं असेल, पण त्याने जर ही एकादशी केली तर त्या पापापासून त्याची मुक्तता होते. म्हणूनच या एकादशीला उत्पत्ती स्मार्त एकादशी असं म्हटलं जातं आणि एकादशीचा जन्मदिवस म्हणून हा दिवस पाळला जातो. तर ही होती उत्पत्ती एकादशीची कथा. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्पत्ती एकादशीचं व्रत कसं करावं, उपाय कसे करावे, पूजा कशी करावी हे सुद्धा सांगितलं. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे ज्यांना ज्यांना हे एकादशीचं व्रत करायचं असेल त्यांनासुद्धा या व्हिडिओतून माहिती मिळेल. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हरी.